हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी. माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार. स्वामींच्या नैवेद्याची तयारी. वरण भात, खीर, पुरी, बटाट्याची भाजी. सर्वप्रथम मी थोडे तांदूळ 1 तासभर भिजवून ठेवले होते. काजू बदाम बारीक करून घेतले होते. मिक्सरला तांदूळ बारीक करून घेतलं होतं. पातेल्यामध्ये तेल व तूप टाकले होते. त्यात 2 वेलची, काजू बदाम परतून घेतले. परतून घेतल्यानंतर त्यामध्ये वाटलेले तांदूळ व गरम पाणी मिक्स करून टाकले आणि ते सतत ढवळत राहावे, म्हणजे त्याच्या गाठ्या होत नाही. नंतर साखर घालावे व दूध घालावे. आपल्याला हवी तेवढी घट्ट खीर शिजवून घ्यावी. तांदळाची ही खीर अतिशय चविष्ट लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. मग वरण भाताची तयारी केली. कुकरमध्ये वरण भात व बटाटे शिजवून घेतले. डाळीची फोडणीची तयारी केली. डाळ फोडणी दिली. लसूण, जिरं, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीरने मस्तपैकी डाळ फोडणी दिली. बटाट्याचे सालं काढून घेतले. 2 कांदे, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घेतली. बटाट्याचे बारीक काप करून घेतले. एक पातेलं घेतलं. पातेल्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, जिरं, हिंग टाकून चांगले परतून घेतले. नंतर ते चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये कांदा घातला. कांदा चांगला लालसर होईस्तोवर परतून घ्यावे. कांदा चांगला मऊ शिजूस्तोवर परतून घेतलं की ते बटाट्यामध्ये जरा चांगलं लागतं. नंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली. आलं लसणाची पेस्ट पण चांगली परतून घेतली. नंतर त्याच्यामध्ये मीठ, हळद, धने जिरे पावडर टाकून चांगले परतले. चांगलं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे टाकले आणि त्याला चांगले मिक्स करून घेतले. उकडलेले बटाटे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर त्याची भाजी छानशी तयार झाली. त्याच्यावरतून कोथिंबीर टाकून चांगले पुन्हा एकदा परतून घेतले. पीठ मळून घेतलं. त्या पिठाच्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि गरम तेलामध्ये चांगली पुरी खरपूस होईस्तोवर मस्तपैकी पुरी तळून घेतली. माझी पुरी एकदम टम्म फुगली होती. एकदम छान लागत होती. आणि मग नैवेद्याचं ताट तयार केलं. देवाला नैवेद्य दाखवून घेतलं. खीर, पुरी, वरण भात आणि तूप. मग कसं वाटलं मित्रांनो? नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.